लक्षात येतंय का? इथं मी काय करायचं आहे, इथं मी काय लिहिणार, त्रिकोण PQR हा माझा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. हे माझं एक्स्ट्रा शब्द ऍड करतोय, फक्त माझ्या ह्याच्यामध्ये एवढंच आहे. आणि त्यानंतर पुढचं अजून एक सांगतो. पुढचं काय करायचं, अजून एक लिहा. PR हा काय हो, लिहून टाका. तुम्हाला जे दिसते ते लिहून टाका. दिसतंय ना तुम्हाला डोळ्याला? झालं, एवढं झालं का? आता त्यानंतर पुढे कोण येत आहे, काय, टू प्रूफ. आता प्रूफला जायचं मला. प्रूफ काय होणार बघा, द स्क्वेअर ऑफ काय आहे, हायपोथेनस. हायपोथेनस कोण आहे, कोण आहे हायपोथेनस, PR आहे. त्याचं काय म्हणलेलं आहे तो, झालं, हायपोथेनस झालं. त्यानंतर पुढे काय म्हणले बघा, पुढे इथपर्यंत हायपोथेनस पर्यंत झालो. त्यानंतर पुढे काय म्हणले तर इज इक्वल टू, इज इक्वल टू, इक्वल टू म्हणले. काय म्हणले, सम, सम केलं. सम काय म्हणले बघा, सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. टू साइड्स कुठला आहे, PQ आहे. त्यानंतर पुढचा कोण आहे बघा, PQ आणि त्यानंतर QR. त्यांचं काय म्हणून सांगितले तर झालं. इथं बघा काय म्हणलेले तर कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग आला. कर्ण कोण आहे, PR आला. कर्ण, कर्णाचा वर्ग म्हणलेले तर त्यानंतर काय म्हणले, हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचा, दोन बाजू कुठले आहेत, PQ आणि त्यानंतर हे दोन बाजू आहेत. ह्या दोन बाजूंचा वर्गांचा काय म्हणले तर बेरजे इतका. बेरजे इतका म्हणजे कोण, इथं प्लस. बेरजे इतका म्हणलेत ना, दोन बाजूंचा वर्गांचा काय असणार आहे, बेरजे इतका असणार. कोण, कर्ण. कर्णाचा वर्ग हा दोन बाजूंच्या बेरजेचा वर्गा इतका असतो. ह्या पद्धतीने आपल्याला सांगायचं झालं. त्यानंतर आपण इथं पुढे एक रचना, रचना इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, ओके. ते काय करायचं बघा. आता कंस्ट्रक्शन काय, कंस्ट्रक्शन काय ते